नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या यूट्यूब चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसची सर्व माहिती वेळोवेळी पालक आणि विद्यार्थी यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रसारित केली जाते। तरी अजूनसुद्धा हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आजचा विषय आहे कर्नाटक काउन्सिलिंग अपडेट। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर समजा आपल्याला MBBS किंवा BAMS मिळत नसेल तर आपण पर्यायी राज्यांचा विचार करतो आणि त्यामध्ये प्रायोरिटीने असते कर्नाटक राज्य। ह्या वर्षापासून कर्नाटक सरकारने मेडिकलचं रजिस्ट्रेशन हे जानेवारीमध्येच ओपन केलेलं होतं। जानेवारीमध्ये लिंक ओपन केली होती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये। महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी तेव्हा रजिस्ट्रेशन ओपन केलेलं आहे, रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे। तर जेव्हा रजिस्ट्रेशनची लिंक ओपन होती तेव्हा 12वीचा रिझल्ट लागलेला नव्हता, म्हणजे जे फ्रेश आहेत त्यांनी, रिपीटचा आता मुद्दा येत नाहीये, जे फ्रेश आहेत त्यांनी। आणि CBSEचा रिझल्ट मागच्या आठवड्यामध्येच लागलेला आहे, आपल्या सर्वांनाच माहीत आहे। ह्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे CBSE बोर्डाचे होते त्या विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक सरकारने मार्क सबमिट करण्यासाठी, म्हणजे 12वीचे मार्क सबमिट करण्यासाठी त्यांची ऑप्शन एंट्री लिंक ओपन केलेली आहे। कर्नाटक एक्झामिनेशन ऑथॉरिटीने असं सुचवलेलं आहे की जे CBSE विद्यार्थी आहेत त्यांनी आपले मार्क्स आपल्या ऑप्शन एंट्रीच्या लिंकवर क्लिक करून आपले क्रेडेन्शियल्स म्हणजे आपण लॉगिन ID करून 20 मे 2024 पर्यंत सबमिट करावेत। ही आणि हीच माहिती होती। त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा रिझल्ट मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागू शकतो। तेव्हा पण कर्नाटक सरकार म्हणजेच कर्नाटक एक्झामिनेशन ऑथॉरिटी 12वीचे मार्क्सचे सबमिट करण्यासाठी ऑप्शन एंट्रीची लिंक ओपन करू शकते। तेव्हा पण या चॅनलद्वारे आपल्याला कर्नाटक ॲडमिशन प्रोसेसची अपडेट देण्यात येईल। कर्नाटकमध्ये जसे ॲडमिशन प्रोसेस असते किंवा त्यांचं फी स्ट्रक्चर कसं असतं, तिथल्या कॉलेजेसची माहिती ह्या चॅनलद्वारे वेळोवेळी देण्यात येणार आहे। कारण महाराष्ट्र ॲडमिशन प्रोसेस आणि कर्नाटक ॲडमिशन प्रोसेस ही पूर्णपणे वेगळी आहे। महाराष्ट्रातील BAMSची किंवा MBBS कॉलेजची फी स्ट्रक्चर आणि कर्नाटकच्या BAMS MBBS कॉलेजची फी स्ट्रक्चर हे पूर्णपणे ओपन आहे। त्याचप्रमाणे तिथं कर्नाटकमध्ये फी भरण्याची पद्धत आणि महाराष्ट्रामध्ये फी भरण्याची पद्धत हे पण पूर्णपणे वेगळं आहे। तरी कर्नाटक ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळू शकेल आणि कर्नाटक ॲडमिशन प्रोसेसबद्दल अप टू डेट माहिती ह्या चॅनलद्वारे दिली जाईल। साधारणपणे पुढच्या आठवड्यापासून कर्नाटकमध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहेत, BAMS कॉलेज आहेत आणि त्यांचं फी स्ट्रक्चर सबमिट करावं लागतं, म्हणजे प्रोसेस कशी आहे ही आम्ही सिरीज चालू करणार आहोत। तर एवढंच सांगण्यासाठी आज मी तुमच्या पुढे आलो होतो। तरी शेवटी एक गोषवारा घेतो, ज्या मुलांनी कर्नाटकचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे फ्रेश आहेत आणि जे CBSE बोर्डाचे आहेत त्यांनी आपले लॉगिन ID वापरून आपले मार्क्स एंटर करावेत आणि पुढील आपला त्रास टाळावा। एवढं सांगूनच आजचा व्हिडिओ थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।